बरं का. त्याच कमिशनरचा फौजदाराचा पार्ट 2 आपल्याला आज आझाद मैदानावरती पाहायला मिळेल. पण प्रत्येकाची एक राजकीय मजबुरी असते. त्याच्यामध्ये बरेचसे एक दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे त्याच पक्षामध्ये आहेत. आता ज्याला जायचं आहे ते जातील. असं आहे की मी आता कसं काय सांगू. मी दिल्लीत आहे. आता प्रोटोकॉलनुसार राजशिष्टाचारानुसार राज्यातल्या सर्व आमदार आणि खासदारांना आमंत्रण येत असतं आणि त्यानुसार आम्हालाही आलेलं आहे असं मानतो मी. राज्यामध्ये खासदार आमदार ह्यांना अशा प्रकारच्या कार्यक्रमाला बोलवण्याची एक प्रथा परंपरा आहे. ती अद्याप नवीन सरकारनं तोडली नसावी अशी आमची अपेक्षा आहे. कारण दिल्लीतून आणि देशभरातून एवढे पाहुणे एवढे नेते त्यांचे येतात. त्याच्यामुळे राज्यातल्या भूमिपुत्र आमदार खासदारांना जागा मिळते की नाही तिथे असा एक प्रश्न निर्माण असतो. शेवटी भूमिपुत्र हटाव अशी एक मोहीम जी भाजपनं महाराष्ट्रात घेतलेली आहे त्याच्यामध्ये आमदार खासदार सुद्धा बळी जाऊ शकतात. ते 100% शपथ घेतील. शपथ टाळण्याची हिंमत जी असते ती त्यांच्यात आहे का हे तपासावं लागेल. ते 100% शपथ घेतील. दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत या क्षणी त्यांच्यात नाही. कारण 2.5-3 वर्षापूर्वी ती हिंमत नव्हती म्हणून या सगळ्यांनी पक्ष सोडला. आज जर 3 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली तर उरलेल्या मंत्रिमंडळ किंवा सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना बराच काळ मिळतो आणि 3 जे प्रमुख लोक आहेत तेच राज्य चालवत राहतील. अनेकांच्या नाराज्या उडून घ्याव्या लागतात मंत्रिमंडळ विस्तारात. पाहूया काय होतंय महाराष्ट्राच्या नशिबात भाग्यात काय लिहिलंय काय नाही लिहिलंय हे आता आपल्याला पाहावं लागेल. सत्तेशिवाय काही माणसं राहू शकत नाही. पवारांचं राजकारण वेगळं आहे. अजित पवारांनी दिल्लीशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतलेलं आहे अशी माझी पक्की माहिती आहे. आणि त्यांच्यावर ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या काय आहेत हे मला माहिती आहे टाकलेल्या. एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आज 5 वाजेपर्यंत आहेत काय जेव्हा मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्र्यांचं पर्व सुरू होईल आणि त्यानंतर राज्यात पुढली 5 वर्ष आपल्याला धुमशान पाहायला मिळणार आहे. त्याची तुम्ही तयारी ठेवा. यात महाराष्ट्राचं हित किती अहित किती हे तुम्हाला येणारा काळ दाखवेल. ह्याच्यावरती मराठी माणसांना खूप काळजीपूर्वक हा विषय पाहायला पाहिजे. फक्त मलबार हिल्लाचा प्रकार घडलाय का नाही. मुंबईमध्ये ठिकठिकाणी असे प्रकार घडतात. काल ठाण्यामध्ये घडलेला आहे. घाटकोपरला घडलेला आहे. मुलुंडला घडलेला आहे. आता हा उठाव कोण करतं यामागे कोणाची प्रेरणा आहे महाराष्ट्राविरुद्ध उठाव करण्याची हे आता उद्या आज शपथ घेतल्यावरती आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू. आपण या मराठी राज्याचे मुख्यमंत्री आहात प्रधान आहात. ही जबाबदारी तुमची आहे. ते मराठी माणूस आणि मराठी भाषा मराठी संस्कृतीचं रक्षण करणं. फक्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे आपलं काम संपलं असं होत नाही. मराठी माणूस टिकवणं या मुंबईत महाराष्ट्रात ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतो की 6 वेळा उपमुख्यमंत्री सलग नो ब्रेक बरं का सलग 6 वेळा उपमुख्यमंत्री जणू काय त्यांच्यासाठी त्या पदाचं आरक्षण कायम झालेलं आहे. आणि त्याबद्दल हे आरक्षण ठेवल्याबद्दल त्याच्यामध्ये अनेकांचं योगदान आहे. शरद पवार साहेबांचं आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं आहे. पहाटेही उपमुख्यमंत्री संध्याकाळी उपमुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं आहे. अनेकांचं आहे. विलासराव देशमुखांचं आहे. अनेक मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी डेप्युटी सीएम म्हणून जे काम केलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं उत्तम सहकारी म्हणून काम केलं. माननीय उद्धव ठाकरे नेहमी त्यांचं कौतुक करतात की मंत्रिमंडळातील एक भरोशाचा सहकारी म्हणून ते आजही अजित पवार यांचा नामोल्लेख करतात. हे महत्वाची गोष्ट आहे. बोलिये. आमच्या देशातली लोकशाही काय आहे तर लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्याला संसदेतल्या विरोधी पक्ष नेत्याला संभल येथे जो दंगा घडवला सरकार प्रायोजित जो दंगा आहे तो घडवला आणि तेथील लोकांची भेट घेण्यासाठी जर या देशातल्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्याला ज्याला घटनेने काही अधिकार दिलेले आहेत त्याला तुम्ही रोखता आणि त्याच्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा सैन्यबळ उभं करता. या देशातली लोकशाही आहे. काल जनतेने ती पाहिली. आप बताइए कि अब शिंदे का इरा खत्म हो गया है. 2 साल का ही था.
उनकी जरूरत थी, वो पूरी हो गई, आप उनको फेंक दिया है। अब शिंदे इस राज्य में कभी मुख्यमंत्री नहीं बनेंगे, मैं आपको बताना चाहता हूं। ये लोग शिंदे की पार्टी भी तोड़ सकते हैं। ये भाजपा की एक लाइन रही हमेशा पॉलिटिक्स में, जो उनके साथ काम करते हैं उनकी पार्टी तोड़ देते हैं, खत्म कर देते हैं। आज से देवेंद्र फडणवीस राज्य के मुख्यमंत्री हो गए, उनके पास बहुमत है। बहुमत होने के बावजूद 15 दिन तक ये सरकार नहीं बना पा रहे थे। उसका मतलब है पार्टी के अंदर या उनके महायुति में कुछ ना कुछ गड़बड़ है, और कल से ये गड़बड़ आपको दिखने लगेगी। ये सब है, कोई महाराष्ट्र या देश के हित के लिए काम नहीं कर रहे। ये अपना जो एक स्वार्थ है, उस स्वार्थ के लिए ये लोग एक साथ आए हैं और सरकार चलाने की भाषा करते, उसमें महाराष्ट्र का हित कुछ नहीं है। लेकिन जो नतीजे महाराष्ट्र में आए हैं उसके खिलाफ राज्य की जनता गांव-गांव में सड़क पर आई है कि हमें ये नतीजे, ये निर्णय मंजूर नहीं है। फिर भी राज्यों को मुख्यमंत्री मिल रहा है, आज शपथ लेंगे, हम उनका अभिनंदन करते हैं। और आने वाला जो समय आपको मिलेगा उस पद पर बैठने का, आप महाराष्ट्र के हित के लिए काम करिए, इतना मैं कहूँ। बात ऐसी है कि एक प्रोटोकॉल, एक राष्ट्रीय शिष्टाचार होता है, सबको बुलाया जाता है, देख लेंगे शाम तक। नहीं, मुझे मालूम नहीं क्या निर्णय है, लेकिन आरएसएस के प्रमुख नेताओं ने कहा कि इस देश में खाने पीने के ऊपर कोई प्रतिबंध नहीं लगना चाहिए, अपने अपने मर्जी से लोग खाते हैं। तो आसाम में लगाया है, तो गोवा में क्यों नहीं लगाया, नॉर्थ ईस्ट में क्यों नहीं लगाया, अरुणाचल, हाँ, नागालैंड, मिजोरम, मणिपुर, यहां आपकी सरकारें हैं, अपने वहां क्यों नहीं भी बैन किया है? फिर हाँ करिए ना, फिर आसाम ही क्यों, सबसे पहले गोवा में करिए। पूरे राज्य में इस प्रकार से प्रोटेस्ट हो रहा है क्योंकि जो नतीजे आए हैं उसके ऊपर जनता का, महाराष्ट्र की जनता का विश्वास नहीं है। थैंक यू।